मी ऑपरेटर समीर शेख. मित्रांनो, मी स्वतः हार्वेस्टर मशीन, शुगर कॅन हार्वेस्टर मशीन चालित असतो. मित्रांनो, पट्टा पडलेला आहे. आता आपण 10,001 या व्हरायटीचा 1.5 एकर नवीन ऊस लावलेलं आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेनं आपल्याला ॲव्हरेज येत नव्हतं ऊसाला. मग यावर्षी आपण नवीन पद्धतीनं थोडं ऊसाची लागवड केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ऊसाचा फुटवा झालेला आहे. कारण दरवर्षी फुटवा नसल्यामुळे ऊसाचं ॲव्हरेज येत नव्हतं आपल्याला. यावर्षी आपण नवीन पद्धतीनं ऊसाची लागवड केलेली आहे, त्या प्रमाणामध्ये फुटवा झालेला आहे. बघू शकता, ही जी ऊस आहे ही एकच रोप लावलेलं आहे आपण. एका डेटामधून एवढे ऊसाचे डोळे निघालेले आहेत. आपण काय केलं तर ह्याला जी मेन डोळा असतो ती 1 महिन्याच्या नंतर त्याला तोडून काढलेलं होतं. त्यामुळं ही साईडने एवढे ऊसाचे पिल्ले निघालेले आहेत. हे पण बघू शकता. आपली मित्रांनो जमीन हलकी स्वरूपात आहे. एकदम दगड बघू शकता, काळ म्हणजे थोडक्यात माळरान या टाईपमध्ये जमीन आहे. आपली ओरिजिनल काळी माती असली जमीन नाही. आता ऊसाची क्वालिटी बघू शकता. पाणी चालू आहे आता ऊसाला. आपण काय केलं तर मित्रांनो, आता महिन्याला ऊसाला 2 महिने झालेले आहेत. आपला 1 महिन्याचा ऊस असताना आपण या ऊसाची मेन जो डेट असतो ते तोडून काढलेलं होतं. आता हे बघा, ह्याचं तोडून काढलेलं आहे आपण. ह्याला बघा कमीत कमी 10 ते 12 डोळे निघालेले आहेत. हे पण बघा, ह्याचं पण डेट तोडून काढलेले आहे. ह्याचे पण 10 ते 12 डोळे निघालेले आहेत. मग मित्रांनो, मी तुम्हाला असं पण ऊस दाखवतो की जे आपण डोळे तोडलेले नाहीत त्याला फुटवा कसा आहे. हे बघा, हे जे आपण डोळे काढलेले नाहीत. आता ह्याला बघायचं म्हणलं तर आपण मित्रांनो बघू शकता, हे ह्याचा मेन डोळा आहे. हे तोडून काढलेलं नाही आपण. 1 2 3 4 5 ते 6 डोळे निघालेले आहेत फक्त या ऊसाला. आपण ह्याचा मेन डेट तोडलेला नाही. हे असतो मेन डेट. ह्याला असं तोडून काढलं तर ह्याच्या साईडनं दुसरे डोळे जास्त प्रमाणात फुटवा करतो. ह्या ऊसाला आपण तोडून काढलेलं होतं. तर बघू शकता आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डोळे निघाले त्याला. प्रत्येक ऊसाला आपण असं तोडून काढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ऊसाला फुटवा जास्त झालेला आहे. आणि त्याचमुळे ऊसाला फुटवा जास्त झालं तरच आपलं ॲव्हरेज वाढणार आहे. नवीन ऊस लावल्याच्या नंतर ऊसाला फुटवा होणं हे अतिशय गरजेचं आहे. तरच ॲव्हरेजला फरक पडत आहे. नाहीतर ॲव्हरेज कमी निघत. नवीन ऊस असताना सुद्धा ॲव्हरेज तेवढं आपल्याला निघणार नाही. ह्याची नोंद सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावी.